एमटी आणि हे लोक फोनवर तर असं सांगत होते की डिसेंबरमध्ये रेट वाढतात वगैरे वगैरे वगैरे. समुद्राच्या व्ह्यू समोर बसून आरामात योगा करू शकता. काय ब्युटिफुल सनसेट होतोय. हॅलो गाईज, वेलकम टू न्यू व्लॉग. तर आज आपण आहोत डायरेक्ट बीचवरती आणि सध्या आपण कर्नाटकमध्ये आहोत. कुमटा आणि गॅमयाम रिसॉर्टचं नाव आहे. हे त्यांचं प्रायव्हेट बीच आहे आणि मागची पूर्ण जी प्रॉपर्टी आहे ती पूर्ण विलाज आणि भरपूर काही काही आहे त्यांच्याकडे. आपण सकाळी 9 वाजता पोहोचलो, पुण्यातनं निघालेलो. असं सायलेंट वातावरण आहे, खूप मस्त आहे. समोर बीचवर जायचं आहे. सनसेट ऑलरेडी झाला आहे. खूप जास्त ट्रॅव्हल झाल्यामुळे थकून गेलो होतो, त्याच्यामुळे आराम केला. आता आजचा दिवस तर आरामातच निघून गेला आहे. आता बघूया, थोडंफार बीचवर जातो. साईडला एक रिसॉर्ट आहे. यांचं जे फूड आहे, दुपारी मी लंच केला इथे, तर मला असं काही आवडलं नाही. सो साईडला जे रिसॉर्ट आहे तिथे जाऊन ट्राय करतो. सकाळी मी ब्रेकफास्ट तिकडेच केलेला चेक इन करण्याच्या अगोदर. सो तिकडे जाऊन चेक करतो आणि तुम्हाला अपडेट्स देतो. आणि ही पूर्ण प्रॉपर्टी उद्या सकाळी दाखवतो. रूम पण खूप क्लास आहे. तर मी मगाशी म्हटलं होतं की शेजारच्या रिसॉर्टमध्ये जाणार आहे मी. तर या रिसॉर्टमध्ये तर कस्टमरच नाही आहेत. कम्प्लीट रिसॉर्ट एम्प्टी आहे. म्हणजे एवढ्या ऑफ सीझनला आलो आहे मी फिरायला की माझ्या रिसॉर्टमध्ये मॅक्स टू मॅक्स 3-4 रूम्स अकोमोडेट केलेले असतील. बाकी सगळंचे सगळं एम्प्टी आहे. त्या शेजारचं हे रिसॉर्ट म्हणजे पण ऑलमोस्ट. हे लोक फोनवर तर असं सांगत होते की डिसेंबरमध्ये रेट वाढतात वगैरे वगैरे वगैरे. आता फूड ऑर्डर केलं आहे, बघू याची टेस्ट कशी आहे. खाऊन पिऊन बघू. आता जातो वापस. या इथं विलाज आहेत जे 21K पर नाईट आहे. तर आपण ब्रेकफास्टची ऑर्डर दिलेली आहे. हा आहे त्यांचा रेस्टॉरंट. एकदा तुम्ही बघून घ्या. असं मस्त आहे आणि सायलेंट आहे. हे सुंदर कापलेले फळं आणि वॉटरमेलन ज्यूस आलेलं आहे आमचं. ब्रेकफास्ट इन्क्लुडेड. सो ब्रेकफास्टमध्ये तुम्ही कितीही ऑर्डर करू शकता, तेवढं पूर्ण मेन्यू आहे. स्क्रॅम्बल्ड एक नावाची गोष्ट मागवली आहे जी की टेस्टला खराब आहे असंच वाटतंय मला तरी. हे आलेले आहेत आपले मफिन्स. 2 रुपयाला मफिन. स्क्रॅम्बल्ड एक ऑमलेट. आता मफिन्स तर नाश्त्यात कधी खाल्ले नाहीत मी, स्टील ट्राय करतो मी. दिस इज 4th आयटम. ड्राय फ्रूट मुसली, कॉर्नफ्लेक्स आहेत, भरपूर ड्रायफ्रुट्स आहेत. हे मस्त होतं. हे एकदा रिपीट केलं. आता आलेला आहे डोसा. त्यांचं चालू आहे एक ऑमलेट आणि वगैरे वगैरे. ब्रेड जॅम, हॉट मिल्क. आणि तुम्हाला जर शांती पाहिजे, रिलॅक्स करायचं आहे, काहीच नाही करायचं आहे, सो दिस वन इज गुड. तुम्ही येऊ शकता गॅमयाम गॅमयाम रिट्रीट कुमटाला. आम्ही कुमटा का चूज केलं कारण की इकडं ना गर्दी खूप कमी आहे. लाईक गोकर्णामध्ये खूप गर्दी असते रेग्युलर, कधीही गेलात तरी. कुमटाला गर्दी ॲज कम्पेअर टू गोकर्णा कमी आहे. असे विलास तुम्हाला पाहायला मिळतात. आणि बग्गी वगैरे पण तुम्हाला इथं मध्ये जर फिरायचं आहे तर बग्गी मिळते, ती बोलवावी लागते. बट आम्ही थोडं वॉक करण्यासाठी निघालो आहे आता. तर तुम्ही रिलॅक्स करू शकता इथे येऊन. या साईडला पण विलाज आहेत. या विलाजमध्ये तुम्हाला छोटासा स्विमिंग पूल मिळेल, प्रायव्हेट आणि आउटडोअर बाथ मिळेल, आउटडोअर टॉयलेट मिळेल. अशा 2-3 गोष्टी तुम्हाला युनिक मिळतील इथं. हा योगासाठी पूर्ण ही जागा बनवली आहे. म्हणजे इथं तुम्ही समुद्राच्या व्ह्यू समोर बसून आरामात योगा करू शकता. आणि इकडं हट्स वगैरे आहेत छोटे छोटे. शेजारच्या रिसॉर्टमध्ये आले आहेत. एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे. समोरचा व्ह्यू बघा. हा व्ह्यू मस्त व्ह्यू आहे. त्याच्या शेजारी एक रिसॉर्ट आहे ज्यांचे चेअर्स वगैरे बाहेर ठेवलेले आहेत, पण त्यांचं किचन क्लोज आहे. यांचं किचन ओपन होतं. यांना ऑर्डर दिली आहे खायची. येते ऑर्डर. आता बघू. आमच्या इकडे तर आम्ही खाऊन पिऊन जाणार. रात्री काय माझा गॅमयाममध्ये जेवण करायची इच्छा नाही आहे मला, कारण की त्यांची बिर्याणी टेस्ट केलेली काय आवडली नाही मला. बघू. शेजारी तिकडचं जेवण चांगलं आहे,
असं जाता जाता ते ओपन झालं तर मग तिथं जेवण करू किंवा मग इथं जेवण करून पलीकडे जाऊ. सनसेट थोड्याच वेळात होईल, मी तुम्हाला दाखवतो. तर आता सनसेट होतोय, तुम्ही मागं बघू शकता. आता जस्ट आम्ही तिथं थोडंफार खाल्लं. आता इथं प्रॉपर खायची ऑर्डर करायची आहे. आणि काय ब्युटिफुल सनसेट होतोय. आणि आत्ता तरी बऱ्यापैकी लोक आलेले आहेत बीचवरती, नाहीतर लोकच नव्हते. या साईडला पण थोडेफार लोक आहेत, कारण की पुढे 2-3 होमस्टे आहेत. अख्ख्या बीचवरती टोटल 3 to 4 होमस्टे आहेत. आणि आपले एक जे आहे ते रिसॉर्ट. खूपच मस्त वाटतंय सनसेट. तर खाणं वगैरे तर झालं, मी मागाशी म्हटलं होतं तसं. पूल पण मस्त एकदम सेक्सी वाटतंय. बट आपण मध्ये नाही जाऊ शकत. आपण जाऊयात रेस्टॉरंटकडे. काय रेस्टॉरंट अँड रूम्स अँड स्पा जाऊया तिकडे आपण. भेटूयात तुम्हाला उद्या सकाळी. आजचा दिवस संपला.